ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात। आज तुमचा हप्ता जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। शेतकऱ्याची मोठी लॉटरी, 4,000 रुपये खात्यात येण्यास सुरुवात झाली। शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, राज्य सरकारकडून पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये वाटप मूर्त ठरला आहे। आज दुपारी 1 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। त्यामुळे तुम्ही वर्गामध्ये सध्या समामध्ये वातावरण आहे। हे पैसे सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवा। पैशाचा वाटपाची ही प्रक्रिया आता महिनाभरात चालू असून शेतकऱ्यांना 3 टप्पे निश्चित केले जाणार आहेत। आज पहिला टप्पा 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण होणार आहेत। त्यानंतर पुढच्या टप्प्यात इतर जिल्ह्याचे नावे असतील, अशा प्रकारे टप्प्याने हे पैसे दिले जातील। सरकारने डीबीटीद्वारे बँक खात्यात पैसे सोडण्याचा निर्णय केला आहे। प्रांतिक अडचणी यावे यामुळे हा निर्णय घेतला आहे। आता आज केवळ 15 जिल्ह्याचे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होतील। यामुळे बँक खात्यामध्ये होण्यात गर्दी कमी होईल आणि पैसे मिळताना शेतकऱ्याला कोणताही तांत्रिक त्रास होणार नाही। आज दुपारी 1 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होण्यात आलेली आहे। तुमच्या जिल्ह्यात तर पहिला टप्पा यादीत असेल तर तुम्ही रात्री उशीरभरात कधी हे पैसे जमा झाल्याचे मेसेज येऊ शकते। कमी लोकांना असल्या काही जिल्ह्यात पहिला टप्पा प्राधान्य दिले आहे। बँकांना काम सुरळीत चालावे यासाठी हे विभाग केवायसी असून त्यानुसार आता प्रत्येक कारवाई सुरू होणार आहे। सरकारने आता केवळ अख्ख्या नाही, गरजू शेतकऱ्यांना लाभ देण्यात भर देत आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळण्यासाठी काही नवीन अटी आहेत। जे शेतकऱ्यांना या नियमांमध्ये बसल्या नाहीत तर त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात ठेवा। गैरफायदा घेणाऱ्या लोकांसाठी आता कडक तपासणी असून अनेक शेतकऱ्यांना अपात्र ठरवले आहेत। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती। संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच कळाली असेल। आणि काही माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।